महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज 9 आठवडे कंप्लीट झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने प्लॉट आलेला आहे। प्लॉटची उंची भरपूर वाढलेली आहे, हाईट जी म्हणतो आपण ती वाढलेली आहे। तर 9व्या आठवड्यामध्ये आम्ही ह्या प्लॉटला NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा हा डोस आम्ही ह्या प्लॉटला दिलेला आहे। मायकोरायझा काय करतं की मुळ्याची जी संख्या असते, टोमॅटोची मुळ्या जे असतात त्या मुळ्यांची संख्या वाढवतं। आणि त्यानंतर NPK बॅक्टेरिया काय करतं, जे जमिनीमधला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश न्यूट्रिएंट असतात ते अवेलेबल करण्याचं, देण्याचं काम हे NPK बॅक्टेरिया करतात। तर ह्या पद्धतीने आम्ही ह्या आठवड्यामध्ये जैविक बायो फर्टिलायझर, NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा ह्या पद्धतीने आम्ही, तर ह्याला आम्ही जैविक आठवडा म्हणू शकतो, कारण ह्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे बॅक्टेरिया वापरलेले आहेत। आपण NPK बॅक्टेरिया आणि मायकोरायझा ह्याचा वापर आपल्या प्लॉटमध्ये करावा। आपण पाहू शकता खूप छान पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही ह्या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे की मातीची ताकद वाढली तरच पिकाची ताकद पण वाढते, आणि एकदा पिकाची ताकद वाढली भरपूर उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्हीही घेता येतं। तर ह्या पद्धतीने मातीची ताकद वाढविण्यासाठी आणि पिकाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही जैविक NPK बॅक्टेरियाचा वापर ह्या आठवड्यामध्ये केलेला आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।